आंदोलनाला रसद पुरवली जाते। गृहराज्यमंत्र्यांचा रोग कुणाकडे? नाव जाहीर करा, सुळेंचं आव्हान। नाही, रसद पुरवणारे लोक त्या ठिकाणी कोण आहे हे आमच्या नेतृत्वाला देखील माहिती आहे, परंतु नाही असं योग्य वेळेस ते देखील आपल्याला सांगण्यात येईल। ऐकलत? मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापलंय। अशातच गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवली जात असल्याचा गौप्यस्फोट केलाय। तर सुप्रिया सुळेंनी रसद पुरवणाऱ्यांची यादी मागत सरकारवर हल्लाबोल केलाय। नाही, रसद पुरवणारे लोक त्या ठिकाणी कोण आहे हे आमच्या नेतृत्वाला देखील माहिती आहे, परंतु नाही असं योग्य वेळेस ते देखील आपल्याला सांगण्यात येईल कोण पुरवून राहिलं। तर आज आम्हाला ह्या गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं नाहीये। लिस्ट आहे तर दाखवा चॅनलला, मलाही कळू दे। मला प्रत्येक मराठी माणसाला, भारतीय माणसाला इच्छा आहे ना की बाबा कोण रसद पुरवते, कळू दे ना देशाला। दूध का दूध और पाणी का पाणी एक। मुख्यमंत्र्यांनीही मराठा आंदोलना अडवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा हल्लाबोल केला होता। दुसरीकडे राज ठाकरेंनीही जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवली जात असल्याचे संकेत देत एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवलंय। मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकत्र वाद सुरू झालेला आहे, पूर्ण जातीपातीचं राजकारण या ठिकाणी। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांचं नाव समोर जाऊन बोललेलं तो झाला आता विषय, कळलं का? या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतात। एवढंच नाही तर मंत्री नितेश राणेंनीही आमदार रोहित पवारांचं नाव घेत जरांगेंवर निशाणा साधलाय। या सगळ्या आंदोलनाला कोणीतरी रसद पुरवतंय असं आहे की आता त्याच्यामध्ये असंख्य नावं पुढे येत आहेत। आता काल राजसाहेबांनी काही भूमिका स्पष्ट केली। आम्ही ऐकलेलं आहे की हे सगळे जे काही पेट्रोल आहे किंवा त्याचे जे काही लॉन बिन बुकिंगमध्ये रोहित पवारांचं नाव आम्ही ऐकतोय। पण आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला अगर काय आम्ही लोक पण तर त्याच्यामध्ये आहोत ना, आम्ही मदत करू। जरांगेंच्या आंदोलनाला गावखेड्यातील मराठ्यांचा पाठिंबा मिळतोय। चटणी भाकरीपासून ते दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत सगळ्याच गोष्टींची रसद ग्रामीण भागातून मुंबईत येते। मात्र आंदोलनाला राजकीय रसद पुरवली जात असल्याचा आरोप झाल्यानं आता नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत। गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।